नमस्कार. आपण पाहिलं असेल की काल आपच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश येथे माननीय विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आंदोलन केलं गेलं. मला आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की आपचा महाराष्ट्रातला बाप कोण? आप या पार्टीला चालवून ज्या पद्धतीमध्ये सत्ताधारी शिवसेना ज्या पद्धतीमध्ये दरेकरांवरती कारवाई करण्याचा प्रयत्न करते त्याचा निषेध करण्यासाठी मी आजची पत्रकार परिषद भरवली. ज्या पद्धतीमध्ये आपने आरोप केले, आपचे समन्वयक सन्माननीय धनंजयजी शिंदे यांनी जे पत्र दिलं त्या पत्रावरती रिमार्क कोणाचे होते हे जर पाहिलं तर आपल्याला संपूर्ण सत्य उघडकीला येईल. यामध्ये शिवसेनेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या निर्देशावरनं ही माननीय दरेकरांवर कारवाई केली गेली. मला स्पष्टपणे सांगायचं आहे की आप हा डमी आहे आणि आपच्या माध्यमातून शिवसेना ही कारवाई करते. ज्या पद्धतीमध्ये दरेकरांवरती आरोप झाले, ज्या आरोपांमध्ये तथ्य नाही, ज्या आरोपामध्ये राजकीय द्वेषबुद्धी दिसते, त्या आरोपामध्ये पोलिसांकडून काही होत नाही आणि कोर्टाकडून सातत्य दिलासा मिळतोय, म्हणून आपच्या माध्यमातून ही कारवाई केली गेली. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आपचा बाप कोण हे आपल्याला शिवसेनेशिवाय दुसरा कोणी नाही हे मी या माध्यमातून सांगू इच्छितो. ज्या दरेकरांवर आरोप झाले त्या दरेकरांनी सातत्याने 2009 पासून 2021 पर्यंत 1200 कोटीपासून 10,000 कोटीपर्यंत बँकेची वृद्धी केली. जी व्यक्ती भ्रष्टाचार करते ती संस्था मोठी करू शकत नाही, हा माझा पहिला मुद्दा आहे. माझा दुसरा मुद्दा असा आहे की ज्या प्रकरणामध्ये 2,000 कोटीच्या आरोपाचा भ्रष्टाचार केला जातो त्या बँकेचा नफाच 15 कोटी आहे, त्या बँकेमध्ये 2,000 कोटीचा भ्रष्टाचार होऊ कसा शकतो? ज्या माध्यमातून मुंबई जिल्हा बँकेची निर्मिती झाली त्याचं तात्पर्य होतं शेतकरी आणि मच्छीमार, परंतु मुंबई शहराचा विकास झाल्यानंतर शेतकरी आणि मच्छीमार हे मुंबई शहरातून बंद झाले, म्हणजे शेतकरी तर पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे मग कालांतराने गृहनिर्माण संस्थांना सदस्य करून गृहनिर्माण संस्थांची वृद्धी करणं, गृहनिर्माण संस्थांना मदत करणं, पुनर्विकासाचा प्रश्न पुढे आणणं आणि स्वयंपुनर्विकासातून सर्वसामान्य मुंबईकरांना मदत करणं. या व्यतिरिक्त गिरणी कामगारांना ज्या वेळेला घरं दिली त्यावेळेला गिरणी कामगारांना कोणी पैसे द्यायला तयार होत नव्हते, कारण त्यांची वय 60 वर्षाच्या वर होती. अशा परिस्थितीमध्ये दरेकरांनी पुढाकार घेऊन तेव्हाचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा करून म्हाडाच्या माध्यमातून मुंबई बँकेला नोडल एजन्सी करून मुंबई बँकेने जवळजवळ 7,000 गिरणी कामगारांना कर्ज दिलं. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील छोटे मोठे उद्योग जे बंद पडत होते, मग ते साखर कारखानदारी असेल, शेतकरी उद्योजक असतील, यांना महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून कन्सोर्शियम करून लोन देण्याचं काम हे मुंबई जिल्हा बँकेने केलं. या व्यतिरिक्त शिक्षकांचे पगार होत नव्हते, शिक्षकांचे पगार 3-3 महिने मागच्या सरकारच्या काळात आघाडीच्या सरकारच्या काळात होत नव्हते. त्या शिक्षकांना मदत करण्यासाठी मुंबई जिल्हा बँकेने दरेकरांच्या नेतृत्वात प्रामुख्याने भूमिका बजावली आणि शिक्षकांना देखील 1 तारखेला आगाऊ पगार देण्याचं काम मुंबई जिल्हा बँकेने केलं. त्यामुळे अशा प्रकारे ज्यांनी अत्यंत उत्तमपणे काम केलं त्या कामाची पोचपावती न देता खोट्या प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप लावायचे आणि मजूर म्हणून त्यांना हिणवून मजूर कसा होऊ शकतो हे सांगायचं हे अतिशय अयोग्य आहे. मला आपल्याला सांगावं असं वाटतं की मजुराची जी व्याख्या आहे किंवा मजुराची जी कागदपत्र जी बनवली गेली आहे ती सहकार खात्याने बनवून गेली. एकदा मजूर म्हणून तुमची नोंदणी होते त्या टायमाला तुम्हाला तहसीलदार किंवा तलाठ्याचा दाखला लागतो. तो दाखला घेतल्यानंतर तुम्हाला मजूर म्हणून त्याची संस्थेमध्ये नोंद केली जाते आणि मजूर म्हणून संस्था होते, तो व्यक्ती होत नाही आणि त्या संस्थेमध्ये मजूर हे नोंदवले जातात. परंतु त्याच्यामध्ये खोडसाळपणा करून प्रवीण दरेकरांना आरोपी करण्याचा जो प्रयत्न केला गेला हा देखील निषेधार्ह आहे. माझं म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 11,500 मजूर संस्था आहेत आणि मग 11,500 मजूर संस्थांमध्ये आपण जर पाहिलं तर सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये मजूर या प्रवर्गातून 2 संचालक हे जिल्हा बँकेवर जातात आणि आपण पाहिलं तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे जास्तीत जास्त नेते किंवा त्यांची मंडळी त्यांचे नातेवाईक हे मजूर या व्याख्येतून संचालक होतात. या व्यतिरिक्त जवळजवळ 4 लाखाहून अधिक मजूर संस्थेमध्ये लोक ही नोंदवली गेलेली आहेत आणि 4 लाख कुटुंब त्याच्यावर रोजगार करतात. त्यामुळे अशा पद्धतीत जर दरेकरांवर कारवाई करणार असाल
तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मजूर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा नोंदवला जाईल आणि त्या गुन्ह्याच्या माध्यमातून आम्ही नोंदवलेल्या गुन्ह्यामधून सरकार त्यावर कारवाई करणार का, हा देखील प्रश्न मी विचारतो. त्यामुळे ही संपूर्ण जे प्रकरण आहे हे काहीतरी गोडबंगाल आहे आणि यामध्ये ज्या पद्धतीत आपची भूमिका आहे त्यामध्ये आपचा बाप कोण, तर आपचा बाप हा शिवसेना आहे, हे मी या माध्यमातून सांगतो. तुम्ही असं म्हणतात की राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक लोक आहेत किंवा अनेक नेते आहेत ज्यांचं मजूर म्हणून नोंद आहे, अशा लोकांची तुम्ही यादी काही देणार आहात कारण यांच्यावरती कारवाईची मागणी? माझ्याकडे निश्चितपणे ही प्रचंड मोठी यादी आहे आणि या यादीच्या माध्यमातून 11,500 पैकी जवळजवळ 90% लोक ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य, आमदार, खासदार किंवा त्यांचे नातेवाईक अशा प्रकारची ही यादी आहे. त्यामुळे जर मजूर व्याख्या जर दरेकरांना लागू होते तर मजूर ही व्याख्या संपूर्ण महाराष्ट्रातील मजूर जी चळवळ आहे त्याला देखील लागू होते. आमची अशी मागणी नाही की मजूर चळवळ ही मोडीत काढावी. ह्या चळवळीतून 4 लाखाहून अधिक लोकांची रोजंदारी होते, पोट भरतं, 10 लाखाच्या आतली कामं मिळतात. जी चळवळ माननीय दरेकरांनी सर्वसामान्य मजूर व्याख्यातल्या कामगारांसाठी केली. एखाद्या कार्यकर्त्याला चांगलं काम मिळावं, एखादा मजूर कार्यकर्ता चांगला त्याच्यातून उभा राहावा, त्याचं कुटुंब उभं राहावं म्हणून जो प्रयत्न केला, ही चळवळच जणू काही शिवसेना मोडीत काढायला निघाली आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे. सर, आणखी एक मुद्दा, नागपुरातील वकील सतीश उके यांच्या घरावर आज ईडीने छापा मारला. ईडीने त्यांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती आता समोर येते. खास करून नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांच्या याचिका होत्या आणि आता या कारवाईला राजकीय रंग दिला असा एक आरोप होतो. नाही, निश्चितपणे प्रत्येक कारवाई झाली की सकाळी सकाळी जसा कोंबडा आरवतो तसे संजय राऊत 9 वाजता आरवायला चालू करतात आणि त्यांचं एकच वाक्य असतं, ईडीने काही कारवाई केली तर ती भाजपाने कारवाई केली. मला पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की ईडी ही यंत्रणा कुठलीही कारवाई करत असताना जोपर्यंत एखादा गुन्हा दाखल झालेला नसतो तोपर्यंत ईडी तोपर्यंत त्या व्यक्तीवर कारवाई करत नाही. दुसरी गोष्ट अशी की ईडी कुठलीही कारवाई करत असताना कारवाईच्या आधी 3 महिने, 4 महिने, 6 महिने आधी त्याची चौकशी करते आणि त्या चौकशीमध्ये तथ्य आढळल्यानंतर त्यावर कारवाई करते. परंतु ह्या बाबतीत जर आपण विचार केला तर जे कोण वकिलाचं आपण नाव काय सांगितलं, सतीश उकेंच्या बाबतीत जे सत्य आहे ते आता बाहेर येईल. 5 तासाच्या चौकशीनंतर सतीश उके यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचं जे प्रकरण आहे हे कोणाशी तरी संबंधित आहे का, कुठल्या व्यवहाराशी संबंधित आहे का, कोणाच्या कनेक्शनमध्ये आहे याचा खुलासा संध्याकाळपर्यंत आपल्याला होईल. त्यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे, चौकशीच्या अधीन प्रकरण असल्यामुळे त्या बाबतीत जास्त बोलणं मी उचित नाही किंवा योग्य नाही. सर, संजय राऊत म्हणाले यूपीए ही कोणाची जहागीर नाही असल्याने टीका केली पुन्हा एकदा. नाही, संजय राऊतांना शरद पवारांची चमचेगिरी करण्याच्या पलीकडे दुसरं कुठलंही काम नाही. ज्या पवार साहेबांची चमचेगिरी करून शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम संजय राऊतांनी केलं, त्या संजय राऊतांना यूपीएबद्दल बोलण्याचा अधिकार कोणी दिला, हा सगळ्यात मोठा पहिला प्रश्न आहे. शिवसेना ही यूपीएचा घटक पक्ष नाही, शिवसेना ही यूपीएचा नेता नाही. त्यामुळे संजय राऊतांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर मला वाटतं की याचं उत्तर सन्माननीय नाना पटोले, अशोक चव्हाण किंवा महाराष्ट्रातील नेते बाळासाहेब थोरात देतील. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपबद्दल सॉफ्ट आहे अशी एक तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे केल्याची एक बातमी समोर येते. खरंच भाजप आणि राष्ट्रवादीचं काही गुळपीट आहे का आणि काही सॉफ्ट कॉर्नर आहे का तुमच्याकडे? असं कुठेही नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावरती सातत्याने मग गिरीश महाजन असतील, प्रवीण दरेकर असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, आशिष शेलार असतील, प्रसाद लाड असतील, देवेंद्र फडणवीस असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, सातत्याने यांच्यावर आरोप करण्याचं काम हे महाविकास आघाडी करते. आणि महाविकास आघाडीच्या पैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह खातं असल्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून ज्या चौकशा होत आहेत त्या राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच होत आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं भाजपाला सॉफ्ट कॉर्नर दाखवायचा प्रयत्न केला जात नाही आहे. यांचे केलेले आरोप चुकीचे आहेत, त्यामुळे ते आरोप सिद्ध होत नाही आहेत किंवा स्ट्रिंग ऑपरेशनच्या माध्यमातून किंवा पेन ड्राईव्हच्या माध्यमातून यांनी केलेली कृत्य बाहेर येत आहेत. त्याचं दुःख कदाचित कुठेतरी शिवसेनेला किंवा शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना असावं आणि म्हणून राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे.
यामध्ये कुठलाही कोणाला प्रसादही मिळत नाहीत आणि कोणाचे लाडही होत नाहीत, हे मी आपल्याला सांगतो. सर, सामनामध्ये बातमी छापून आलेली आहे, हेडलाईन करण्यात आली की RSS ही राष्ट्रीय इफ्तार पार्टी आहे, संघाची जनाबगिरी सुरू आहे असं. बघा, काँग्रेसच्या नादाला लागून विशिष्ट समाजाच्या मांडीवर बसण्याचं काम कोणी केलं तर ते शिवसेनेने केलं. मी हे जे माझं मुंडन केलं हे गुढीपाडव्याला मिरवणुकीला आणि रामनवमीच्या मिरवणुकीला सरकार परवानगी देत नाही त्याचा निषेध म्हणून मुंडन केलं. कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जनाब उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांना खुद्द ज्यांनी मुसलमानांच्या विरोधात भूमिका घेतली, 92 असेल 93 असेल, या प्रत्येक वेळेला ज्या ज्या भूमिका शिवसेना प्रमुखांनी घेतल्या त्या भूमिकेला हरताळ फासण्याचं काम माननीय उद्धवजींच्या शिवसेनेने केलं. त्यामुळे ज्या बाळासाहेबांना जनाब बाळासाहेब म्हटलं जातं, ज्या शिवसेनेच्या मुखपत्रावरती नाव लिहून बायबल आणि कुराण वाचलं जातं, बायबल आणि कुराणाचे क्लास घेतले जातात, त्या शिवसेनेनी RSSला शिकवू नये. हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदुस्थानी आहे, परंतु हिंदुस्थान विरोधी कारवाई करणारा प्रत्येकाला आम्ही सोडणार नाही ही देखील भूमिका आम्ही सातत्याने घेतलेली आहे. देशद्रोही भूमिका, देशविरोधी भूमिका, मग ती कुठलीही असेल, ही कदापि भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. त्यामुळे संघाच्या माध्यमातून जे बोललं गेलं आहे ते ह्या देशहितासाठी बोललं गेलं आहे. सामनाच्या माध्यमातून जे बोललं गेलं आहे हे चमचेगिरीसाठी बोललं गेलेलं आहे. सर, मशिदीवर असणाऱ्या जे काही अजान चालवली जाते त्याच्यावरून सुद्धा आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत आणि राऊत म्हणतायत की फडणवीस त्याच्यावरून कव्वारी आणि भोंग्याच्या माध्यमातून ऐकत होते का, त्यांनी का काढले? अजान हे दिवसातून 5 वेळा होतं आणि आजकाल एक शिवसेनेचं अजान होतं सकाळी 9 वाजता राऊतांच्या बंगल्यातून. त्यामुळे अजानच्या बाबतीत जर आपण म्हणाल, धर्मा ह्या विषयावरती येत नाही, परंतु ज्या पद्धतीमध्ये मुंबईमध्ये अजानचे भोंगे वाजवले जातात हे संपूर्णपणे चुकीचं आहे, हे मी ठामपणे सांगतो. पूर्वीच्या काळी अजानचे भोंगे यासाठी वाजवले जायचे कारण 5 वेळा धर्मामध्ये नमाज पडला जातो, त्याची वेळ लोकांना कळावी म्हणून ते भोंगे वाजवले जात होते. त्या काळात लोकांकडे घड्याळं नव्हती, मोबाईल फोन नव्हते. आज लोकांकडे मोबाईल फोन आहेत, घड्याळं आहेत, त्यामुळे मोबाईल फोनमध्ये घड्याळं आहेत, त्यामुळे प्रत्येकाला त्याची वेळ कळते. मग जर रामनवमीला आणि गुढीपाडव्याला आणि दिवाळीला आणि होळीला जर आम्हाला लाऊडस्पीकर, DJ, बेंजोला जर बंदी असेल तर मग अजान कशासाठी, हा आमचा प्रश्न आहे. आणि अजानचा विरोध आम्ही करतच राहणार आणि कायम तो होत राहील. जिस तरीके से आम आदमी पार्टी ने भारतीय जनता पार्टी के कार्यालय के बाहर भारतीय जनता पार्टी के विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर जी के खिलाफ जो आंदोलन किया उसका हम निषेध करते हैं. इस आपका बाप कौन है इसका जवाब देने के लिए आज मैं आपके सामने आया हूँ. जिस तरीके से आप आंदोलन कर रहा है, आपने जो तकरार की है उस तकरार के पीछे अगर आप जाओगे तो उसके पीछे 100% शिवसेना का हाथ है. जो शिवसेना सत्ता में रहकर भारतीय जनता पार्टी के नेता के खिलाफ कोई कार्रवाई नहीं कर सकती क्योंकि ये कार्रवाई झूठी है, तो आपके माध्यम से सम्माननीय शिंदे जी को हाथ में लेकर शिवसेना के कुछ नेता सातत्य से माननीय दरेकर जी को बदनाम करने का काम कर रहे हैं. तो इस माध्यम से आपको मालूम पड़ जाएगा कि आपका बाप कौन है. तो आपका बाप और कोई नहीं, तो ये महाराष्ट्र का सत्ताधारी शिवसेना पक्ष है. मैं इसका निषेध करता हूँ. जिस तरीके से दरेकर जी को बदनाम किया जा रहा है उसका भी निषेध करता हूँ. माननीय दरेकर जी ने 2009 से लेकर 2022 तक जिस तरीके से बैंक की वृद्धि की है, जिसमें 1200 करोड़ से लेकर 10,000 करोड़ तक की बैंक को बढ़ाया है और जिस बैंक का नफ़ा 2015 करोड़ रुपया है और जिसके ऊपर इल्ज़ाम लगाया जाता है कि 2000 करोड़ का भ्रष्टाचार, यह सरासर झूठ है. मुझे ऐसे लगता है कि जिस तरीके से एक इंस्टीट्यूट को बड़ा करने का काम दरेकर जी ने किया है, फिर वो गिरणी कामगारों के माध्यम से हो या शिक्षकों के माध्यम से हो, स्वयं पुनर्विकास के माध्यम से हो, सातत्य से मुंबई जिला बैंक को इस महाराष्ट्र की एक सबसे बड़ी अच्छी बैंक में लेके आने का जो काम माननीय दरेकर जी ने किया है वो सराहना है. और दरेकर जी को और मुंबई बैंक को बदनाम करने का काम आप कर रही है, इसके लिए ये आपके पीछे जो है वो है शिवसेना. इसलिए मैंने जो जवाब दिया, आपका बाप कौन, तो आपका बाप ये शिवसेना है. अजान के बारे में क्या कहना है, अजान का विरोध करते रहेंगे आप? अजान का विरोध हम 100% करेंगे. हमें कोई धर्म के साथ दुश्मनी नहीं है, लेकिन जिस कारण से अजान की शुरुआत हुई उस वक्त
हाथ में घड़ी हुआ नहीं करती थी और लोगों को अजान का वक्त मालूम पड़े करके अजान होता था। ये महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी के माध्यम से रामनवमी का कार्यक्रम हो, गुड़ी पाड़वा का कार्यक्रम हो, होली का उत्सव का कार्यक्रम हो, दिवाली का कार्यक्रम हो, गणपति का कार्यक्रम हो, उसमें लाउड स्पीकर और डीजे को अगर बंदी डालते हैं तो फिर अजान की ज़रूरत क्या है। दिन में 5 बार होने वाले अजान को हमारा विरोध है, वो अजान बंद होना चाहिए। और उसका जो समर्थन करने वाली शिवसेना का भी एक अजान सुबह 9 बजे होता है जो राउत के बंगले से होता है, उसे भी हमारा विरोध है, उसे भी बंद कर देना चाहिए। मराठीत सांगा ना अजान झालं ना? यायला पाहिजे ज्या पद्धतीमध्ये अजानचा 5 वेळा दिवसातून भोंगा वाजतो त्याला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा विरोध आहे। आम्ही मुंबईतील महाराष्ट्रातील कार्यकर्ते म्हणून हे सांगू इच्छितो, आम्ही धर्माला विरोध करत नाही आहे, पण धर्माच्या माध्यमातून ज्या पद्धतीमध्ये धर्म बकळवण्याचं काम करतायत त्याला आमचा विरोध आहे। पूर्वीच्या काळी अजान याच्यासाठी वापरला जायचा की 5 वेळा नमाज पढत असताना त्याची वेळ लोकांना माहीत पडावी, लोकांना नमाजसाठी उठायला लागावं म्हणून अजान घेतला जायचा। त्या काळात घड्याळं नव्हती, मोबाईल फोन नव्हते। आज लोकांच्या हातामध्ये भिंतीवरती घड्याळ आहे, सरकारमध्ये देखील घड्याळ आहे आणि लोकांच्या मोबाईलमध्ये देखील घड्याळ आहे। त्यामुळे आज त्या अजानची गरज नाही आहे। या महाराष्ट्रामध्ये दिवाळीला विरोध, गणपतीला विरोध, होळीला विरोध, गुढीपाडव्याच्या मिरवणुकीला विरोध, रामनवमीला विरोध आणि मग अजानला विरोध का नाही। त्यामुळे या मुंबईमधले महाराष्ट्रातले अजान बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि हे आम्ही बंद करून राहणार। या व्यतिरिक्त शिवसेनेचे नेते संजय राऊत ज्या प्रकारे रोज सकाळी 9 वाजता अजान देतात त्याला देखील आमचा विरोध आहे।